नमस्कार. आपण नेहमी खेळाडूंच्या ताकदीबद्दल, त्यांच्या वेगाबद्दल आणि कौशल्याबद्दल बोलतो. पण या सगळ्यामागे एक पॉवर हाऊस असतं नाही का? त्यांचं इंजिन, म्हणजे त्यांचं हृदय. आज आपण हेच बघणार आहोत की या हाय परफॉर्मन्स इंजिनला अपग्रेड कसं करायचं. बघा, आपल्याला खेळाडूंचे पिळदार स्नायू दिसतात, त्यांचा घाम दिसतो, पण खरी ताकद, खरा पॉवर प्लांट, तो तर आत लपलेला असतो. आज आपण याच अदृश्य पण सगळ्यात शक्तिशाली इंजिनला म्हणजेच हृदयाला कसं अपग्रेड करायचं हेच शिकणार आहोत. चला मग या मशीनच्या आत डोकावून बघूया. म्हणजे बघा, कोणत्याही हाय परफॉर्मन्स गाडीप्रमाणेच शरीराच्या सगळ्या सिस्टीम्सना एकत्र मिळून काम करावं लागतं. विशेषतः तेव्हा जेव्हा आपण त्याला त्याच्या लिमिटच्या पलीकडे ढकलतो. जेव्हा आपण व्यायाम सुरू करतो ना, तेव्हा काय होतं माहितीये? एक चेन रिॲक्शन सुरू होते. स्नायूंना एकदम जास्त ऊर्जेची गरज लागते. मग त्या ऊर्जेसाठी लागतो ऑक्सिजन, आणि तो पुरवण्यासाठी रक्तप्रवाह आणि श्वासोच्छ्वास दोन्हीचा वेग वाढतो. म्हणूनच चांगल्या कामगिरीसाठी शरीरात बदल होणं खूप गरजेचं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही मोठ्या कामगिरीआधी आपण तयारी करतोच, बरोबर? वॉर्मअप म्हणजे काय? तर आपल्या इंजिनची तीच एक महत्त्वाची तपासणी आहे. याला कधीच टाळायचं नाही. हे फक्त सुरक्षिततेसाठी नाही, तर बेस्ट परफॉर्मन्ससाठी अत्यंत गरजेचं आहे. हे फक्त आपलं शरीर गरम करणं नाहीये. वॉर्मअपमुळे काय होतं तर दुखापती टळतात, आपले सांधे जास्त फ्लेक्सिबल होतात, स्नायूंना व्यवस्थित रक्तपुरवठा सुरू होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं मन आणि शरीर दोन्ही येणाऱ्या आव्हानासाठी एकदम तयार होतात. ही एक प्रकारची मानसिक तयारीसुद्धा आहे. चला, आता येऊया मुख्य मुद्द्याकडे. नियमित प्रशिक्षणामुळे फक्त स्नायूच नाही, तर आपलं हृदय अक्षरशः एका सुपर इंजिनमध्ये बदलतं. आणि हे अपग्रेड नेमकं कसं होतं तेच आता आपण समजून घेणार आहोत. तर आपल्या ट्रेनिंगचं ध्येय काय आहे? ते आहे खेळाडूचे हृदय तयार करणं. याचा सोपा अर्थ काय? तर नियमित व्यायामामुळे हृदयात होणारे ते सगळे पॉझिटिव्ह बदल, ज्यामुळे ते जास्त एफिशियंट आणि शक्तिशाली बनतं. हेच आपलं फायनल गोल आहे. आता हा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, आपलं इंजिन वेगवेगळ्या कामांसाठी कसं ट्यून करता येतं. जे लोक वेट ट्रेनिंग करतात ना, त्यांच्या हृदयाची भिंत जाड होते. त्यामुळे प्रत्येक ठोका जास्त शक्तिशाली बनतो, जसं काही गाडीच्या इंजिनला जास्त टॉर्क मिळतो. याउलट जे धावतात किंवा सायकलिंग करतात, त्यांच्या हृदयाच्या कप्प्याची लांबी वाढते. त्यामुळे ते एका ठोक्यात जास्त रक्त पंप करू शकतं. जणू काही इंजिनची क्षमताच वाढली. इथे बघा, एका वेटलिफ्टरला एकदम स्फोटक शक्ती लागते, तर सायकलस्वाराला प्रचंड सहनशक्ती. दोघांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि त्यांच्या हृदयाने स्वतःला अगदी तसंच तयार केलं आहे. पण ध्येय दोघांचं एकच आहे, सर्वोत्तम कामगिरी. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की हे साधे बदल नाहीत, तर हे आहेत स्पेसिफिक अपग्रेड्स. यामुळे आपलं हृदय एक हाय परफॉर्मन्स आणि प्रचंड कार्यक्षम इंजिन बनतं. आता एक आकडा सांगतो, तो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आरामात असताना आपलं शरीर साधारणपणे 5 ते 6 लिटर रक्त एका मिनिटात पंप करतं. पण कठोर व्यायामाच्या वेळी एका ट्रेन केलेल्या खेळाडूच्या शरीरात हाच आकडा किती होत असेल? विचार करा, तो वाढून तब्बल 20 ते 25 लिटर प्रति मिनिटांपर्यंत पोहोचू शकतो. अविश्वसनीय आहे नाही का? यालाच सायन्सच्या भाषेत म्हणतात कार्डियॅक आउटपुट. सोप्या शब्दांत सांगायचं तर हे आपल्या इंजिनच्या पॉवरचं मोजमाप आहे. म्हणजे आपलं हृदय एका मिनिटात किती इंधन म्हणजेच रक्त पुढे ढकलतं. आणि हा जो वाढलेला रक्तप्रवाह आहे ना, तो थेट स्नायूंसाठी असतो. कारण व्यायाम करताना स्नायूंना प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन लागतो, आणि एक मजबूत पंप म्हणजेच एक मजबूत हृदयच ही गरज पूर्ण करू शकतो. बरं, पण एक विचार करा, इंजिनला जास्त इंधन मिळालं तर त्याला जास्त हवेची पण गरज लागते, बरोबर? अगदी तसंच आहे. एक शक्तिशाली हृदय एकटं काम करू शकत नाही. त्याला फुफ्फुसांची म्हणजे आपल्या एअर इनटेक सिस्टीमची साथ लागते. हो, नियमित व्यायामामुळे आपली श्वसन प्रणालीसुद्धा अपग्रेड होते. आपला प्रत्येक श्वास जास्त खोल आणि परिणामकारक होतो. फुफ्फुसांमधले छोटे छोटे वायुकोश जास्त ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे होतं काय की ऑक्सिजन रक्तात वेगाने मिसळतो आणि कार्बन डायऑक्साईड पटकन बाहेर टाकला जातो. म्हणजे आपली हवा आत घेण्याची सिस्टीमच जास्त एफिशियंट बनते. ओके, तर व्यायाम तर झाला, पण काम अजून संपलेलं नाहीये. कूल डाऊन याला कधीच हलक्यात घेऊ नका.
ही आपल्या इंजिनसाठी एक खूप महत्त्वाची रिकव्हरी प्रोसेस आहे. यामुळे आपलं इंजिन पुढच्या आव्हानासाठी कोणत्याही नुकसानीशिवाय तयार राहतं. कूल डाऊनची पद्धत एकदम सोपी आहे. हळूहळू व्यायामाचा वेग कमी करायचा, हृदयाचे ठोके आणि श्वास नॉर्मल होऊ द्यायचा आणि मग व्यवस्थित स्ट्रेचिंग करायचं. यामुळे काय होतं की शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढायला मदत होते आणि आपली सिस्टम पुन्हा नॉर्मल होते. आणि ह्या सगळ्यामागचं मुख्य सायन्स काय आहे? ते आहे लॅक्टिक ॲसिड. व्यायामादरम्यान हे ॲसिड आपल्या स्नायूंमध्ये जमा होतं. कूल डाऊन केल्यामुळे ते कमी व्हायला मदत होते. त्यामुळे स्नायूंमधलं दुखणं, कडकपणा आणि इजा होण्याचा धोका टाळता येतो. चला तर मग या सगळ्या सेशनमधले महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. आपण पाहिलं की आपलं शरीर स्वतःला कसं अपग्रेड करू शकतं. या सगळ्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे काय असेल तर तो हा आहे. हृदय हा एक स्नायू आहे. त्याला ट्रेन करा आणि ते जुळवून घेईल. ते जास्त मजबूत, जास्त एफिशियंट आणि जास्त शक्तिशाली बनेल. व्यायाम म्हणजे फक्त कॅलरीज जाळणं नाही, तर आपल्या शरीराच्या रचनेत बदल करण्याची एक जबरदस्त ताकद आहे. आणि आता एक शेवटचा प्रश्न. आता हे तर कळलं आहे की आपलं शरीर स्वतःचं एक सुपर इंजिन बनवू शकतं. मग आता या ज्ञानाचा वापर करून कोणतं ध्येय गाठण्यासाठी प्रशिक्षण घ्याल? विचार नक्की करा.